नमस्कार. खारेपाट न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. 18 गाव भुवनेश्वर समिती ट्रस्ट अध्यक्ष दीपक पाटील व सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे खारेपाट विभागातील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले डॉक्टर रवींद्र म्हात्रे, प्रयास हॉस्पिटल, डॉक्टर मनोज पाटील बहिरीचा पाडा, डॉक्टर अक्षय पाटील फोपेरी, डॉक्टर तेजस्वी पाटील हशिवरे, डॉक्टर अर्चना संदेश पाटील हशिवरे, डॉक्टर रेखा म्हात्रे हशिवरे, डॉक्टर हर्षली मनोज पाटील नारंगी, डॉक्टर श्रुती संदीप म्हात्रे रांजणकार, डॉक्टर संदेश मारुती पाटील उद्योजक व आंबा बागायतदार, डॉक्टर मनोज लक्ष्मण पाटील नारंगी यांचा भुवनेश्वर ट्रस्टतर्फे सन्मान करण्यात आला. तसेच खारेपाटातील इयत्ता 10वी व 12वी प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आला. हेच आपले समाधान, सेवेच्या ठाई तत्पर रवींद्र डॉक्टर अशी आपली ख्याती. आशा यांचा यथोचित मानसन्मान तुम्ही करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सन्माननीय डॉक्टर श्री रवींद्र दत्तात्रेय म्हात्रे. मी अध्यक्ष तुम्हाला विनंती करतोय की मान्यवरांचा तुम्ही मानसन्मान करायचा आहे. ही भुवनेश्वर ट्रस्टची नव्हे तर भुवनेश्वर मंदिराची शाल आहे. जी शाल एक जे आपण फोटो फ्रेम देतोय त्यांच्या कार्याला गौरव करणारी ही फोटो फ्रेम देऊन धन्यवाद. मी हे सत्कार आणि सन्मान करण्यासाठी पत्रकार सन्माननीय महेंद्र म्हात्रे सरांना मी विनंती करतोय की डॉक्टर अक्षय सुभाष पाटील यांचा तुम्ही यथोचित मानसन्मान करायचा आहे. आई वडील इथे असतील तर त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की तुम्ही सुद्धा आहेत या. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आई वडिलांचा खरा तर हा सन्मान आहे. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की ज्या पद्धतीने आई वडील सध्याच्या काळामध्ये मुलांना इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर बनवण्यासाठी अग्रेसर असतात. सध्याचा काळ हा डॉक्टरसाठी फार महत्त्वाचा आहे. कारण रोगराई इतकी वाढलेली आहे की डॉक्टर्सची कमतरता पडते. कारण कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं आणि या डॉक्टर्सनी सर्वांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. ही मायेची, आपुलकीची, प्रेमाची आणि यांच्या कार्याला सलाम करणारी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि त्यांच्या कार्याची आठवण राहू आणि या भुवनेश्वर ट्रस्टच्या वतीने त्यांचा सन्मान केला आहे. बरं करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. असे सन्माननीय डॉक्टर मनोज दीनानाथ पाटील यांचा यथोचित मानसन्मान इथे होत आहे. शेतकरी म्हणून त्यांचं जे उल्लेखनीय काम चालू आहे त्याच वेळेला पेशाने डॉक्टर आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान इथे भुवनेश्वर ट्रस्टच्या वतीने आणि 18 गाव समितीच्या वतीने या ठिकाणी होत असताना सन्माननीय श्री अर्जुन गावंड यांच्या हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तुमचं सुंदर होतोय. सर्व रसिकांचा उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे. याच विभागातील सर्व कलाकारांचं, खेळाडूंचं, त्याच वेळेला विशेष प्रावीण्य मिळवलेल्या आपला प्रामाणिक हेतू व त्याच जोडीला आपले अथक प्रयत्न हेच या आपल्या यशाचे गमक आहे. स्त्री असून सुद्धा लहानशा खेड्यात जन्म घेऊन आई वडिलांची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना आपली चिकाटी आहेत. सासू सासरे म्हणजेच आई वडील आणि ते या ठिकाणी स्वीकारत आहेत. काही कारणानिमित्त ते इथे येऊ शकलेले नाही आहेत. तुमच्या कार्याला सलाम करणारी फ्रेम आहे. नेहा मॅडमच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत होत असताना आपण पाहतोय. आज गुणगौरव आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा शोभा ठाकूर यांना मी विनंती करतो की तुम्ही डॉक्टर पाटील यांचं इथे यथोचित स्वागत
सौ शोभा ठाकूर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. तुमचं कार्याला सलाम आहे. तुमचं कार्य असंच अविरतपणे चालू राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. त्यांच्यातर्फे ते हा पुरस्कार स्वीकारित आहेत. माध्यमातून तुम्ही पूर्ण करत राहा. कुमारी कशिश श्रीकांत म्हात्रे, महात्मा गांधी विद्यालय हशिवरे, 10वी इयत्तेमधून 90.40 गुण मिळवून प्रथम क्रमांक. सई सुहास म्हात्रे हिने महात्मा गांधी विद्यालय हशिवरेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि 88.20 मध्ये हशिवरे शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तुम्ही त्यांचं स्वागत करताय. थँक्यू. कुमार वरद मिलिंद धुमाळ, महात्मा गांधी विद्यालय 12वी आर्ट्समध्ये द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल भुवनेश्वर ट्रस्ट आणि 18 गाव समिती चिंचवली यांच्या माध्यमातून त्यांचा यथोचित. शाळेतून 10वी इयत्ता 10वीमध्ये 88.80 गुण मिळून इयत्ता 10वीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तुमचं भुवनेश्वर ट्रस्टच्या वतीने आणि 18 गाव समिती 10 ते 12 वर्ष अविरतपणे स्पर्धा आपल्या विभागामध्ये ठेवत आहेत आणि त्यांचं कार्य तुम्ही हशिवरे हितवर्धक मंडळ इंग्रजी माध्यमातून इयत्ता 10वीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल तुमचा इथे यथोचित मानसन्मान होत आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा मी हेच सांगेन की ज्या पद्धतीने डॉक्टर्सच्या माध्यमातून तुम्हाला सन्मानित केले. पाटील राहणार बहिरी चव्हाणा यांच्या हस्ते त्यांना आपण सन्मानित करत आहोत. अनुज सोहळा या ठिकाणी होत आहे. त्या हस्ते या ठिकाणी कुमारी रिया प्रवीण म्हात्रे तिचा यथोचित मानसन्मान आपण या ठिकाणी होऊ द्या. या अभ्यास विभागातील विद्यार्थी आहेत डॉक्टर रवींद्र सरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. जोरदार टाळ्या होऊ द्या. इयत्ता 10वीमध्ये 98. चंद्रकांत पाटील हिने गोवा पणजी येथे झालेल्या राष्ट्रीय बेल्ट स्पर्धेत त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि स्वराने ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे. या तिघींचा एकत्रित मानसन्मान. म्हणजे अलिबाग तालुका हा कोणत्या खेळांसाठी मर्यादित राहिलेला नाहीये. त्यानंतर हे सर्व आणि हे जे भरभरीत यश प्राप्त केलेलं आहे या भरभरीत यशाबद्दल या तिघींना आपण या भुवनेश्वर ट्रस्टच्या वतीने इथे सन्मानित करत आहोत. धन्यवाद. केला, त्यांना सहकार्य केलं, त्यांना पुढे जाण्यासाठी हिंमत दिली आणि आज त्यांनी हे गोल्ड मेडल आणि ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे. त्याबद्दल त्यांना भुवनेश्वर ट्रस्टच्या वतीने इथे यथोचित आपण धन्यवाद. मान्यवरांचं आणि अंशच्या आई तिनं सन्मानपत्राचं वाचन केलं. ती आस्था संदेश ठाकूर हिचाही सन्मान करीत इच्छितोय आणि हे सर्व सन्मान आपले अध्यक्ष हे करणार आहेत. बघा सर्वांनी